नवल नाही मी सांगतो, एखादा धनाढ्याला लाख रुपये दिले, इमारत बांधून तयार होईल. मंदिरात देव येऊनही बसेल, प्राणप्रतिष्ठा झाली येऊन बसेल. मात्र सांगू, देवाला जर रोज करमायचं असेल, देवाला रमायचं असेल, तर देव कशानं रमेल? फक्त भजनानं रमेल. मंदिरं बांधता येतील, मात्र सांगू, रोज देवाची पूजा करणं ही गोष्ट महत्वाची आहे. मी आणखीन बोलतो, सोपं मंदिरं बांधणं सोपं आहे, त्याची रोज पूजा करणं अवघड आहे. रोज पूजा करणं अवघड आहे. आणि सांगू, मंदिरं दान दिलं की मंदिराची इमारत तयार होईल. मंदिरं बांधणं हा दान देण्याचा कार्यक्रम आहे, मात्र वारकरी होणं ही तपस्या आहे. वारकरी होण्याला सुट्टी घेता येत नाही. तो नाही विचार करत की आज रविवार आहे, आता एक काम काय करू की आज रात्री 8 ते 10 ते नाही का काळ्या पिशवीतलं घेऊन येतात. मग एखाद्यानं विचार असा केला की काही नाही, आज काय रोज कामाला जातो मी, नाही चालणार. आता काय, जसं कामगाराला रविवारी सुट्टी असते, एसटी महामंडळ कामगाराला सुट्टी रविवारी समजा, तो काय विचार करतो की आठवड्यात एक दिवस सुट्टी. वारकऱ्याने विचार करायचा का काही नाही, आता आज रविवार आहे आणि आज वारकरी असण्याला सुट्टी नाही. ज्याला सुट्टी घेता येत नाही ना, त्याला वारकरी म्हणतात. वरवर शरीरावर माळ असणं याला काही अर्थ नाही. त्या माळीचं तत्व अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे, त्याला खरं वारकरी म्हणतात. वरवरची भूषण तर सोंगाडे पण मिरवतात की नाही. चित्रपटामध्ये संत तुकाराम महाराजांचं काम करणारा एखादा असतो, एकनाथ महाराजांचं काम करणारा एखादा असतो, कुणीतरी विष्णुपंत पागणीस बुवांसारखा एखादा माणूस सोडला तर अनेक लोक अनेक संत सत्पुरुषांची कामं करतात, त्या गेटअप मध्ये असतात. मात्र ते संत असतात का? वरवरचा गेटअप उपयोगाचा नाही. अंतःकरणामध्ये साधू संतांचा विचार ज्यांच्या रुजलेला असतो, अशीच लोक हा परमार्थ पुढे नेण्याचं काम करत असतात. पहिल्या टप्प्यामध्ये कुठेही असू द्या, पहिली पिढी संयमी असावी लागते. विठ्ठल विठ्ठल. पहिली पिढी संयमी असावी लागते. कल्पना करा की एखादं स्थलांतरित झालेलं सुताराई, एखादं स्थलांतरित झालेलं कुटुंब नवं जर गावात आलं आणि ते जर पहिलंच कुटुंब जर असंयमी असेल तर ते गावात टिकत नाही. आम्ही असंयमी असतो, आम्ही पोरं का? याचं कारण असं आहे, आमचा आजोबा संयमी होता. आम्ही गावामध्ये मानत नाही असं म्हणतो. का म्हणतो? गब्बास, नानासाहेब पवाराचं नातोय म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर पहिली जी पिढी आहे, कुठल्याही संप्रदायाची असू द्या, कुटुंबाची असू द्या, संस्थेची असू द्या, कुठलीही पहिली पिढी संयमी असते. आणि त्या पहिल्या पिढीच्या वाट्याला वैभव येत नाही. वैभव वाट्याला येतं ते तिसऱ्या पिढीच्या येतं. विठ्ठल विठ्ठल.